सोलापुरात पुरवठा अधिकाऱ्यांकडून रेशन दुकानदारांची तपासणी व चौकशी सुरू असताना न्यू पाछापेठ येथील दुकान क्रमांक 64 या दुकानदाराने आपल्या दुकानाचा नंबर कार्ड धारकांना व नागरिकांना समजू नये म्हणून बोर्डावरील नावाच्या जागी लावले कीर्तिमुख दृष्टी बाहुलीचे चित्र। पहा नेमकं काय गंमत आहे ते। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर शहरातील राष्ट्रधान्य दुकानामध्ये कार्डधारकांना कमी धान्य दिलं जातं, कोटा आला नाही किंवा अजून गोडाऊन उघडलं नाही किंवा अजून शासनाने आम्हाला मालच दिलं नाही, दिलं तरी कमी प्रमाणात दिलं, अशा प्रकारचे कारणं सांगून ग्राहकांना वारंवार कार्डधारकांना किंवा ग्राहकांना वारंवार फेऱ्या मारायला लावणे, जेणेकरून कंटाळून तो रेशन कार्डधारक येऊ नये। आणि अनेक रेशन कार्डधारकांना आपण KYC केली नाही किंवा कुठल्या प्रकारचं कायदेशीर पूर्तता केल्यामुळे तुमचं धान्यच मिळत नाही। आणि ज्या कार्डधारकाला 10 किलो तांदूळ 20 किलो गहू असं अंदाजे असतं, त्यामध्ये 2-2 किलो कमी दिलं जातं। कार्डधारकाने विचारलं तर आम्हाला कोटा कमी आला, सरकारकडून झाला असं सांगितलं जातं। अशा कार्ड दुकानदारांबरोबर अनेक बघितलं आपण आणि बघत आहोत। आणि लोकप्रतिनिधींनी लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला कोटा वाढवून देणं मागितलेलं आहे। असे असताना K64 न्यू पाछापेठ 70 फूट रोडवरील दुकान क्रमांक K64 या दुकानदारांनी तर अत्यंत हुशारीने ग्राहकांना किंवा कार्डधारकांना किंवा कुठल्याही लोकांना सहजासहजी ते नंबर दिसू नये म्हणण्यापेक्षा सरळ दिसू नये या उद्देशाने त्याच्यावर एक चित्र लावलेलं आहे। आपण घरावर लावतो की आपल्या घराला कुठल्याही प्रकारे दृष्टी लागू नये म्हणून दृष्टीचित्र लावलेलं आहे। अशा दृष्टीचित्र लावणाऱ्या दुकानदारावर, जो दुकानदारचा मालक आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी करतो। माननीय पुरवठा अधिकारी साहेब, शहर विभाग म्हणजे जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन हा तुम्ही घरावर किंवा कुठेतरी त्या आपल्या मनाप्रमाणे लावून घ्या, परंतु शासकीय बोर्डावर शासनाने दिलेल्या नियमाच्या आधारे लावलेल्या बोर्डावर असं दृष्टीचित्र लावणे हे अंधश्रद्धा या कायद्यामध्ये प्रमाणे गुन्हा होतो, म्हणून त्याच्यावर ताबडतोब त्या दुकानदारावर कारवाई करावी। आणि मी नागरिकांना म्हणतो की बघा कसं शक्कल लढविली तरी कसं आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करतो, कशा प्रकारे आपल्याला येड्यात करण्याचा प्रयत्न करतो। मग आता कोणी स्वस्त बसू नका, त्या दुकानदाराविरुद्ध तक्रारी करा, अन्यथा मी सोलापूर माझा सोलापूर या बाबतीमध्ये पूर्णपणे पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।